मित्र हो नमस्कार, मी स्वप्नील हिवराडे आपण सर्वांचं EMPSC कट्टाच्या ऑनलाईन व्यासपीठावरती सहर्ष स्वागत करतो। मित्र हो, कालच आपला कंबाईन पूर्व परीक्षा पेपर पार पडलेला आहे आणि आपल्या ह्या पेपरमध्ये काल आपण अनुभवलं सर्वांनी की गणित बुद्धिमत्ता या विषयावरती 20 मार्कांचं वेटेज देण्यात आलेलं आहे आणि आयोगाने आपल्याला ही फर्स्ट हिंट सिलेबस मध्ये अभ्यासक्रमामध्ये दिलेलीच होती। त्यामुळे हा सर्वांनाच अंदाज होता की ह्या वर्षी आयोग 20 मार्काला गणित बुद्धिमत्ता हा विषय विचारू शकतं। मित्र बघा, अंकगणित 7व्या पॉइंट वरती त्यांनी उल्लेख केलेला होता आणि 8व्या मुद्द्यावरती बुद्धिमत्ता चाचणी असा सेपरेट विषयामध्ये उल्लेख केलेला होता। त्यानुसार आयोगाने ह्या वर्षी ह्या अंकगणिताला ह्या विषयाला सेपरेट वेटेज देऊन 10 मार्कांसाठी सेपरेटली प्रश्न संच विचारलेला आहे आणि तसंच गणिता बुद्धिमत्तेसाठी 10 गुण हे सेपरेटली ठेवलेले आहेत। असं दोघी मिळून दोघांना सारखं वेटेज देण्यात आलं असून 20 मार्काला अतिशय महत्वपूर्ण हे दोघी विषय डिसाइडिंग फॅक्टर ठरणार आहेत, किंग मेकर ठरणार आहेत की तुम्ही पूर्व परीक्षा क्वालिफाय होणार की नाही होणार, कारण की 80 मार्क उरलेल्या विषयांसाठी आहेत। त्यामध्ये देखील इतिहास 10 मार्काला, पॉलिटी 10 मार्काला झालेला दिसला आपल्याला। सो बदल झालेला आहे नॉर्मलचा आणि ती हिंट आपल्याला आधीच अभ्यासक्रमात मेन्शन आयोगाने केलेलीच होती। तर चला आपण समजून घेऊया की ह्या वर्षी काल झालेल्या पेपरमध्ये आयोगाने कशा प्रकारे पॅटर्न ठेवला। तर आपल्याला दिसतंय या ठिकाणी टेबलमध्ये की अंकगणितावरती प्रश्न संख्या 10 होती, बुद्धिमत्तावरती पण प्रश्न संख्या 10 होती। जर तुम्ही क्रमाने बघितलं तर पहिल्या क्रमाने 10 प्रश्न गणितावरती झालेले आहेत, नंतरचा सेट 10 प्रश्नांचा बुद्धिमत्तावरती आपल्याला बघायला मिळाला। तर शेकडेवारीवरती 2 प्रश्नावरती गणितामध्ये, बॉडमास सरळ सोपे रूप देणे 2 प्रश्न होती, भूमितीवरती 2 प्रश्न, सरासरी, नफा तोटा, सरळ व्याज आणि गुणोत्तर ह्या टॉपिक्स वरती एक प्रश्न विचारला गेलेला होता। आपण बुद्धिमत्ताबद्दल बघूया। अंक मालिकेवरती फक्त 2 प्रश्न होती, अक्षर मालिका, आकृत्या मोजणे, त्यामध्ये चौरस मोजण्यासाठी आपल्याला प्रश्न होता। नंतर दिशाज्ञान चाचणी, व्हेन आकृत्या, पझल, दिनदर्शिका, तर्क व अनुमान, सिलोलिझम, वैवारी या सर्व घटकावरती एक प्रश्न विचारला गेलेला आहे। असे 10 प्रश्न बुद्धिमत्तावरती, असे 10 प्रश्न गणितावरती। सो आपल्याला आता सारखं वेटेज देऊन कंबाईनचा स्टडी या दोघी विषयांसाठी करणं मस्ट आहे आणि येणाऱ्या मेन्स साठी देखील या विषयाचं वेटेज 30 ते 35 गुणांसाठी आहेच। सो जी चूक आपण पूर्व परीक्षेला केली ती आता मुख्य परीक्षेला होता कामा नये। चला सुरुवात करूया आपण आता ह्या विषयाच्या आलेल्या एक्झाम्पल्सला आपण विस्तृत स्वरूपात प्रत्येक प्रश्नाचं सोल्युशन बघूया। एखाद्या प्रश्नाबद्दल काही साशंकता असेल ती देखील आपण या ठिकाणी डिस्कस करूया। बघा प्रश्न क्रमांक 81, सुरुवातीला सर्व 10 प्रश्न आता गणितावरती आहेत। बघूया पहिला प्रश्न, आगगाडीचे प्रवास भाडे 20% वाढवले, पुन्हा सलग 2 महिन्यात 10%, 25% वाढवले तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात एकूण किती टक्क्यांनी वाढ झाली असेल। अशा प्रकारच्या प्रश्नांमध्ये काय करायचं मी रिव्हिजन बॅच मध्ये सांगितलेलं होतं। पहिल्याने आपण त्याला 100 मानून घेतलं प्रवास भाडे समजा, तर त्याला आपण 20% वाढवले। सो 100 वरती 20 वाढले 120 झाले। नंतर दुसरा बदल आहे 10%चा वाढ आहे, तर 100 वरती परत 10% वाढले 110 झाले, परत 25% वाढले, 100 वरती 25 वाढले 125 झाले। तर आता इकडे काय संख्या येईल, तर या 100 मध्ये किती बदल झालेला दिसतोय तो त्या RHS ला मला मिळणार आहे, राईट हँड साइडला मिळणार आहे। आपण आता सोपं रूप देऊया, 25 चौक 100, 25 5 125, नंतर 0 गेला 0 गेला, नंतर आपण याला सोपं रूप दिलं 20 5 100, 20 120। नंतर आपण काय करू शकतो या ठिकाणी की हा 5 आणि हा 5 आपण कॅन्सल करू शकत आहोत। या ठिकाणी बे दुने 4, बे त्रिक 6 बरोबर। तर आपल्याला ह्या ठिकाणी दिसत आहे की आपण जर यांचा गुणाकार केला, 0 गेला हा 0 गेला, 11 त्रिक 33 बरोबर, आणि हा 2 आहे या ठिकाणी आपण इकडे लिहून घेऊया, 11 गुणिला 3 गुणिला हे 10 भागिला 2, बे 1 बे, बे 5 10। तर बघा 5 त्रिक 15, 15 ने जर 11 गुणलं, 15 1 15 कॅरी 1, 15 1 15 ने हा 1 16, 165। आणि जर तुम्ही या 100 ला बघितलं मित्र हो, तर आपल्याला वाढ किती दिसते 100 मध्ये, ऍडिशन कितीची आहे 65 ची आहे। सो ओव्हरऑल पर्सेंटेज चेंज किती टक्क्यांनी वाढ झाली, 65% ने वाढ झाली। तर अशा रीतीने ह्या प्रश्नाला आपल्याला सोडवता आलं असतं। पर्याय क्रमांक 1 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे।
आय होप तुम्हाला ही पद्धत बेसिकने समजली असेल. एक अपूर्णांकाची पद्धत देखील आहे, पण त्याकरता आपल्याला पूर्ण कन्सेप्च्युअल क्लॅरिटी पाहिजे. चला पुढे बघूया आपण. सेकंड नंबरचा प्रश्न बॉडमास वरती विचारलेला प्रश्न आहे मित्र हो. आपल्याला सोपे रूप देणे, कंचे भागू बेव असं आपण त्याला मराठीमध्ये म्हणतो, आणि त्या नियमाप्रमाणे आपल्याला ह्या प्रश्नाला सोडवता येणं गरजेचं होतं. बघूया आपण काय करू शकतो या ठिकाणी. पहिल्याने बॉडमासच्या प्रमाणे गेलो तर ब्रॅकेट सॉल्व्ह करावे लागतात, त्याप्रमाणे -2 आणि -3 याचा जर विचार केला तर -5 होणार आहे, गुणिला 5+3 8 होणार आहे, भागीला म्हटलेलं आहे -2 -3 याचा हिशोब या ठिकाणी -5 होईल. भागीला मित्र या ठिकाणी -6 मध्ये -4 टाकले -10 होणार आहे. नंतर भागीला -7 आणि -5 -12 होऊन जाईल. मग आपण जर याला सोपं रूप घेतलं, मायनस साइन कॅन्सल, बे 5 10 बे सक 12, नंतर -5 कॅन्सल, इकडे आपल्याला लिहिता येईल 8/5/6. याची मांडणी आपण अशी करू शकतो की हा आता रिव्हर्स होईल, 5/6 आता वर जाईल, म्हणजे आपण त्याला व्यस्त करणार 8 गुणिला 6/5 तो लिहिला जाईल 8 सक 48/5. मग आता बघा 5 9 45 उरले 3/5, 3/5 अपूर्णांकावरती शेकडेवारी जर तुम्ही व्यवस्थित केलं, अपूर्णांकाच्या व्हॅल्यू पाठ केल्या, तुम्हाला लगेच गेस करता येईल 3/5 म्हणजे 0.6 किंवा 0.60. मग याचं उत्तर आपल्याला सांगता येतं भागाकाराची क्रिया करून 9.6. तर 9.6 हे पर्याय क्रमांक 4 मध्ये इथं दिलेलं होतं. तर पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं उत्तर आहे. तर अशा सिंपल वेने आपण ह्या प्रश्नाला सोडवू शकतो अंकगणिताच्या. पुढचा प्रश्न बघा, आपल्याला दिलेला आहे वर्तुळाचे क्षेत्रफळ चौरस सेंटीमीटर असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ सेंटीमीटर असेल, म्हणजे दोघं इक्वल आहेत असं त्यांना म्हणायचं. याची व्हॅल्यू पण याची व्हॅल्यू पण तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असेल असं आपल्याला विचारलं गेलेलं होतं. आपण काय करूया, क्षेत्रफळ पण आहे आणि वर्तुळाचा परिघ पण आहे, तर सेम त्याच्या किमती असल्यामुळे आपण त्यांना इक्वल बनवूया. मग आता बघा क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय म्हणतो तो माहिती पाहिजे, पाय आर वर्ग, म्हणजेच पाय गुणिला आर लिहू शकतो. परिघ कसा काढतो आपण, 2πr या फॉर्म्युलाने आपण त्याला काढतो. नंतर लक्षात घ्या की आपण या ठिकाणी पाय गेला आर गेला तर आर बरोबर 2 राहिला, तर पर्याय क्रमांक 2 सेंटीमीटर हे पर्याय क्रमांक 2 मध्ये उपलब्ध होतं. तर अशा रीतीने आपण सिंपल काही सेकंदात बेसिक प्रॉब्लेम होते भूमितीवरती दोघी आलेले, आपण लगेच त्यांना सोडवू शकत होतो. चला मित्र हो, पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न बघा, नफा तोटा वरती आलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न PYQ चा आपण हा आपला रिव्हिजन बॅच मध्ये घेतलेला होता, त्याच व्हॅल्यू सह PYQ प्रश्न हा रिपीट झालेला आहे मित्र हो. बघा आपण याला कशा रीतीने केला पाहिजे. पण एका दुकानदाराने 15 शर्ट 2340 रुपयांना विकल्यास 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असेल? खरेदी किंमतीवरती तोटा होणारे किंवा नफा होणारे हे आपल्याला माहिती आहे. मग किती रुपये तोटा झाला? 60 रुपयाचा. म्हणजे त्याने खरेदी किती लावली त्याची, 2340 मध्ये 60 टाकले तर 2400 रुपयाची पूर्ण एकूण याची खरेदी होती. किती शर्ट? 15 शर्ट. 15 ने आपण भाग देऊया त्याला. 15 ने जर आपण याला भाग दिला, 15 × 15 15 × 15 उरले 9, 9वर घेतला 0, 15 सक 90 आणि हा 0, 160 या प्रश्नाचं उत्तर आहे. त्या एका शर्टची किंमत आहे 160 रुपये, पर्याय क्रमांक 2. आय होप तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर सिंपल वेने समजलेलं असेल. चला नेक्स्ट प्रश्नाला सोडवूया. सरासरीवरती आलेला प्रश्न आहे मित्र हो. तर सरासरीवरती आपण इक्वल डिस्ट्रीब्युशन, समान वाटणीच्या नियमाने, हे टॉपिक अतिशय इंटरेस्टिंग आपल्याला सोपं करता येतं. आपण या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करूया कशा रीतीने तुम्ही स्मार्ट वेने फॉर्म्युला किंवा एक्स न मानता याला सोडवायला पाहिजे होतं. बघा मित्र हो, एक फलंदाज 19व्या डावात 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल? बघा आपल्याला 19व्या डावानंतर 4 ने वाढली, त्यानंतरची सरासरी विचारलेली. मग किती धावा केल्या त्याने? 98 धावा केल्या. लक्षात घ्या त्याने 19व्या डावानंतर 4 ने वाढली, बरोबर, म्हणजे प्रत्येक डावाची सरासरी 4 ने वाढली. 19 चोक जर केलं 76 होती, बरोबर. मग आपण जर त्या 98 मधून जर हे 76 वजा केले तर आपल्याला 22 मिळतात. मग हे 22 काय आहेत? हे 18व्या डावातील सरासरी मिळाली.
ही 18व्या डावातील सरासरी मिळाली. आपल्याला काय विचारलंय 19व्या डावानंतर 4ने वाढणारी सरासरी. आपण फक्त या ठिकाणी 4 वाढवायचे. तर याचं आन्सर आहे 26. पर्याय क्रमांक 4. तर अशा रीतीने ह्या ट्रिकने इक्वल डिस्ट्रीब्युशनच्या ट्रिकने आपण ह्या ठिकाणी या सरासरीच्या एक्झाम्पलला सिंपल एक्स न मानता सोडवू शकतो मित्र हो. आय होप तुम्हाला हे क्लिअर झालं असेल. चला आपण पुढच्या एक्झाम्पल कडे जाऊया. पुढचं एक्झाम्पल सांगण्याच्या आधी महत्वपूर्ण सूचना, आता आपल्याला मेन्स साठी लढत द्यायची मित्र हो. आणि आपल्याला अशा रीतीने कन्सेप्च्युअली लॉजिकली ट्रिक्स नुसार आपला गणित बुद्धिमत्ताचे 30 ते 35 गुण जे असतील त्याच्यावरती आपल्याला कमांड आली पाहिजे येणाऱ्या कालावधीमध्ये. सो आपली बॅच आपण लगेच आता स्टार्ट करणार आहोत मुख्य परीक्षा दृष्टीने. सीसॅट साठी देखील आपण बॅच सुरू करतोय. इतर बॅचेस देखील सरळ सेवा वगैरे या सर्व आपल्या स्पर्धाग्रामच्या ऍप्लिकेशन वरती आहेत. तर तुम्ही बघा, ऍप्लिकेशनला व्हिजिट करा आणि काही डाऊट्स असेल तर ह्या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकतात. मॅथ रिझनिंग रिलेटेड तुम्हाला डाऊट असला तर तुम्ही मला नक्की शेअर करू शकता 8275699966 या नंबरवरती. चला मित्र हो, पुढचा प्रश्न आपण आपल्या ट्रिक्स नुसार सोडून बघूया. एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेंटीमीटर 4 सेंटीमीटर 12 सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती? बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे की एका वर्तुळाचे क्षेत्रफळ, एक सर्कल आहे, याचं क्षेत्रफळ ते तिघांच्या क्षेत्रफळाच्या बेरजे एवढं आहे. मग याची त्रिज्या माहिती पाय आर वर्ग, म्हणजे याची त्रिज्या टाकायची. आता बघा पाय आर वर्ग 3चा वर्ग पाय 3चा वर्ग 9 बरोबर, अधिक 4चा वर्ग पाय याला 16 लिहूया, अधिक 12चा वर्ग 142 म्हणजे पाय गुणिला 144 होईल. आणि इकडे काय होईल मित्रांनो, तो जो पाय आर वर्ग असेल इकडच्या वर्तुळाचे क्षेत्रफळ त्यालाही आपण मांडू शकतो पाय आर वर्गाच्या फॉर्म्युलाने. आता बघा पाय आपण कॉमन घेऊया. पाय जर तुम्ही कॉमन घेतला तर आपण पुढे लिहू शकतो पाय इंटू 16 160 आणि हे 9 169 होतील 169. मग हा पाय गेला, हा पाय गेला. आरचा वर्ग बरोबर 169. आरचा वर्ग बरोबर किती 169. मग आता वर्गमूळ जर आपण घेतलं तर आर बरोबर 13, हा 13चा वर्ग आहे. सो आपलं आन्सर या ठिकाणी 13 सेंटीमीटर पाहिजे. पर्याय क्रमांक 3 मित्र हो. अशा रीतीने ह्या एक्झाम्पलला आपण सोडवू शकत होतो. पुढचा प्रश्न बघूया मित्र हो. पुढचा प्रश्न, एका माणसाने बँकेकडून दर साल दर शेकडा 12% सरळ व्याजाने कर्ज घेतले. 3 वर्षानंतर त्याने ₹5400 सरळ व्याज फेडले, सिंपल इंटरेस्ट फेडले. तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती? मुद्दल किती? प्रिन्सिपल अमाऊंट या ठिकाणी विचारली गेलेली आहे. मग आता बघा काय म्हटलेलं आहे, आपण फॉर्म्युलाने पण सोडू शकतो. फॉर्म्युला काय या ठिकाणी, सिंपल इंटरेस्ट बरोबर PRT भागिला 100, प्रिन्सिपल रेट ऑफ इंटरेस्ट आणि टाइम मीन्स कालावधी. लक्षात घ्या, फॉर्म्युलाला स्किप करता यायला पाहिजे. कन्सेप्ट नुसार आपल्याला एक्झाम मध्ये याला सोडवता यायला पाहिजे मित्र हो. बघा आपण काय करू शकतो. 12% सरळ व्याज, एका वर्षाला 12%, 3 वर्षाला 12% 36% होईल. मग 36% म्हणजे किती आलं व्याज? ₹5400 आला. किती रुपये आलं? ₹5400 आलं. तर 36% जर 54 आहेत एखाद्या रकमेचे तर ती रक्कम म्हणजे 100% होईल. आणि 100% म्हणजे किती? X होईल. असं तुम्ही करू शकता आणि क्रॉस मल्टिप्लायने याला सोडवू शकतात. काय करता येईल, या X बरोबर तुम्ही या ठिकाणी लिहू शकता 5400 गुणिला 100 भागिला 36, 9 चोक 36, 9 सक 54 बरोबर. या ठिकाणी 2 शून्य आहेत. नंतर आपण जर याला सोपरूप दिलं 4 1 4 4 1 4 2 घेतला 0 4 25 150 गुणिला 100 म्हणजे 15,000 रुपये. तर अशा रीतीने तुम्हाला युनिटरी मेथडने हे सोडवता यायला पाहिजे. अजून एका ट्रिकने आपण करू शकतो मित्र हो. जर तुम्हाला ही मांडणी समजली असेल तर आपल्या लॉजिकने आपण काय मांडायला पाहिजे, 36% बरोबर ही स्टेप मांडायला पाहिजे. 36% इज इक्वल टू 5,400 रुपये झाले. तर याच्यावरून 1% काढायचा. किती टक्के काढायचे? 1% काढायचा. मग आता लक्षात घ्या, 1% काढताना याला आणि याला कोणत्या संख्येने भाग जाईल तो विचार करायचा. 9 ने भाग जाऊ शकतो. 9 ने भाग दिला 9 चोक 36, 4%. इकडे 9 सक 54, 600 रुपये. म्हणजे त्या संख्येचे, त्या रुपयांचे 4% हे 600 रुपये आहेत. मग 1% काढण्यापर्यंत पोहोचायचं. 4 ने भाग देऊ
1% काढायचा, 4×4, इथं 4 ने भाग दिला, 4×4, 2 वर 2 घेतलं 0, 20 झाले, 4×5 20 आणि हा 0, 150 रुपये. त्या रकमेचा 1%, 1% 150 रुपये आहे. तर त्या रकमेचा 100%, 2 शून्य जर इकडे वाढवले तर इकडे पण 2 शून्य वाढतील 150 वरती. सो 2 शून्य वाढवले 15,000 रुपये. सो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मित्र होतं. अशा अर्थीने आपण ह्या एक्झाम्पलला सोडवू शकतो. चला पुढच्या अंकगणिताच्या एक्झाम्पल कडे जाऊया आपण. पुढचं अंकगणिताचं एक्झाम्पल, एका 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी होते. दरवर्षी 5% कमी होते, तर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल? आपण काय करू शकतो, 16,000 रुपये याला 5% कमी करायचंय. 100 वरती 5 कमी केले 95, परत 100 वरती 5 कमी करूया 95, आणि नंतर मग 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल हे आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे. मग आता आपण याला सोपं रूप जर गेलं, याला 5 ने भाग दिला समजा, तर आपल्याला करता येईल. 5×1 5, उरले 4, 4 वर घेतला 5, 5×9 45, 5×2 10 आणि हा 0, परत 5×2 10 आणि हा 0, 5×1 5, 4 उरले 4 घेतला 5, 5×9 45. मग आता लक्षात घ्या, 0 0 हे 2 शून्य कॅन्सल, बरोबर. बे 8 16, नंतर हा 0, पुढे बे 4 आणि हा 0. आपल्याला करायचंय आता 19 गुणिला 19 आणि गुणिला 40. 19 चा वर्ग जर केला 361 गुणिला 40, हे जर तुम्ही करून बघितलं तर आपल्याला काय मिळतंय, 4×1 4, 4×7 24, 7×2 2, 4×3 12 आणि 2 14, हा 0 इथे लावूया, 14,440 पर्याय क्रमांक 3 मित्र होत. अशा अर्थीने या एक्झाम्पलचं कॅल्क्युलेशन आपण करू शकतो आणि याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. चला नेक्स्ट प्रश्नाकडे जाऊया. बॉडमासच्या संकल्पनेवरती हा पुन्हा एकदा प्रश्न आहे मित्र हो. अल्जेब्रिक आयडेंटिटीज आहेत हे आपल्याला माहिती पाहिजे. गणिताचा अभ्यास करताना आपल्याला माहिती पाहिजे ए चा वर्ग किंवा ए अधिक बी कंसाचा वर्ग बरोबर ए चा वर्ग अधिक 2ab अधिक बी चा वर्ग, अशा रीतीने ए क्यूब प्लस बी क्यूब, अशा काही आयडेंटिटीज आहेत अल्जेब्रिक, त्या आपल्याला माहिती पाहिजे आणि मग त्यानुसार आपल्याला ह्या प्रश्नाला सोडवता येणं सोपं जातं मित्र हो. बघा काय करू शकतो आपण ह्या प्रश्नाला सोडवताना, 0.1 0.1 0.1 3 वेळा एकच व्हॅल्यू रिपीट दिसते. मग त्या व्हॅल्यूला 0.1 ला तुम्ही याला आपण ए मानू शकतो. नंतर कॅल्क्युलेशन सोपं व्हावं म्हणून 0.02 ला तुम्ही या ठिकाणी याला बी घेऊ शकतात. मग आता लक्षात घ्या याची मांडणी कशी होणार आहे. याची मांडणी करताना आपण काय करणार आहात, आता लक्षात घ्या हा 0.2 जो आहे, जर तुम्ही समजा 0.1 गुणिला जर 2 केलं तर काय मिळणार आहे आपल्याला, 0.2 मिळणार आहे बरोबर. म्हणजे ह्या 0.1 ला इथं पण 2 ने गुणलंय, इथं पण 2 ने गुणलं, इथं पण 2 ने गुणलंय, तर प्रत्येक संख्येला 2 ने गुणल्यानंतर हा 0.2 खाली झालेला आहे समजा. म्हणजे हे डबल आहेत. किंवा आपण असं म्हणू शकतो, यांना जर आपण ए म्हटलं तर हे टॉईस ए असतील खाली बरोबर. आपण लिहून घेऊया, ए गुणिला ए अधिक 0.02 ला आपण बी घेतलेला आहे. काय घेतलेला आहे, बी, म्हणजेच हा होईल बी गुणिला बी. नंतर आपण जर भागीला विचार केला या ठिकाणी 0.2, तुम्हाला आताच म्हटलो मी, याच्यापासून तो डबल करून मिळालेला आहे, म्हणून हा आपण लिहू शकतो टॉईस ए गुणिला हा टॉईस ए अधिक, नंतर हे त्याचप्रमाणे हे डबल झालेले आहेत म्हणून टॉईस बी गुणिला टॉईस बी. मग आपण 2 जर कॉमन घेतला या ठिकाणी, 2 दुने 4 4 दुने 8, तर हा 8 होईल. 8 नंतर हा 8 आपण जर कॉमन घेतला, आपण खाली लिहूया या ठिकाणी या स्टेप वरती. पुढे आपण लक्षात घ्या मित्र हो, आपण याला काय मानू शकतो की ए चा 3 वेळा गुणाकार म्हणजे ए चा घन अधिक बी चा 3 वेळा गुणाकार म्हणजे बी चा घन. मग आता बघा हा 2 गुणिला 2 8 झाला, इथं पण 8, तर 8 कॉमन निघाला, 8 बाहेर आला या ठिकाणी. मग आपल्याला काय कळतंय, ए चा क्यूब मध्ये राहिला आणि इथं पण बी चा क्यूब मध्ये राहिला. मग आपण आता ह्या ए क्यूब प्लस बी क्यूबला ए क्यूब प्लस बी क्यूबने कॅन्सल केलं तर आपल्याला इथं काय राहतंय, 1/8 राहत आहे. काय राहत आहे मित्र हो, 1/8 राहत आहे. मग 1/8 जर तुम्हाला फ्रॅक्शन व्हॅल्यू पर्सेंटेजच्या शेकडेवारीच्या जर माहिती असतील
तर लगेच सांगता येईल. 1/8 म्हणजे 12.5% होतात, परंतु ते अपूर्णांकामध्ये 0.125 असे लिहिले जातात. 0.125. सो पर्याय क्रमांक या प्रश्नाचं उत्तर 2 येणार आहे. तर अशा रीतीने या प्रश्नाला सोडवता यायला पाहिजे होतं. आपल्याला अल्जेब्रिक आयडेंटिटीज बेसिक वरती पण काही प्रश्न या ठिकाणी विचारले गेलेली आहेत. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. वयवारी किंवा गुणोत्तराच्या कन्सेप्ट वरती आधारित प्रश्न आहे. आपण वाचू या प्रश्नाला काय म्हटलेलं आहे. 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे. 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4.67 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती. बघा, याला आपण 2 शॉर्ट ट्रिकने सोडवू शकतो. आपण याला एक्स मानूनही सोडवू शकतो, पण आपण आता एक्स मानून याला सोडवणार नाही आहोत. हे तुम्हाला इतर चॅनल्सवरती उपलब्ध होणारच आहे. पण आपण गुणोत्तराच्या कन्सेप्टने आपण कशा रीतीने याला सोडवलं पाहिजे ते आपण समजून घेऊ. लक्षात घ्या, गुणोत्तराच्या प्रॉब्लेमने जर आपल्याला हे अशा प्रकारची उदाहरणं सोडवायची असतील तर जेव्हाचं गुणोत्तर आहे तेव्हाचीच आपल्याला बेरीज किंवा वजाबाकी दिलेली पाहिजे. गुणोत्तर केव्हाच आहे? 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर आहे आणि 3 व्यक्तींच्या आजच्या वयाची बेरीज किती आहे? 72 आहे. किती आहे? 72 आहे. आज बेरीज 72 आहे, बरोबर. आज बेरीज 72 आहे, पण 7 वर्षाची गुणोत्तर माहिती आहे. 7 वर्षापूर्वीचं गुणोत्तर किती आहे? 4.67. हे जर एकत्र केले 4 आणि 6 10, 10 आणि 7 17, हे एकूण 17 भाग. मी म्हटलोय की 17 भाग झाले. ते आपल्याला एक्स न मानता एक भाग काढता येणं गरजेचं असतं आपल्या ट्रिकनुसार. मग या 17शी तुलना करता आपल्याला ते एकूण संख्या समजून घेण्याकरता आपल्याला ते तेव्हाच गुणोत्तर माहिती, तेव्हाचीच बेरीज पाहिजे. केव्हाची? 7 वर्षापूर्वीची. मग हे जर आज 72 आहे तर 7 वर्षा मागे 3 जणांचे 7 मागे गेलो तर 21 वर्ष मागे जाऊ. मग 21 जर मागे गेलो तर आपल्याला 51 मिळेल. मग इथं आपल्याला कम्पेअर करता येईल. 51 वर्ष त्यांची बेरीज होती 7 वर्षापूर्वी. मग 17 त्रिक 51. याला कशाने गुणलं तर 51 मिळेल? 3 ले गुणल्यावरती. मग अशा रीतीने आपल्याला अंदाज घेता येतो किंवा ह्या 51ला 3 ने भाग दिला तरी आपल्याला 1 भाग मिळतो. 1 भाग म्हणजे 3 वर्ष. मग याला आपण गुणलं या ठिकाणी 7 त्रिक 21, 3 सक या ठिकाणी 18 आणि 3 चौक या ठिकाणी 12. मग हे झालं कधीचं? 7 वर्षापूर्वीचं. 7 मिळवले आपण प्रत्येक ठिकाणी 19 होऊन जाईल, 25 होऊन जाईल, 28 होऊन जाईल. 19, 25, 28 आहे का? यस आहे. 19, 25 आणि 28. तर अशा रीतीने ह्या टेक्निकने तुम्ही या ठिकाणी या उदाहरणाला मॅनेज केलं पाहिजे होतं. किंवा मित्र हो, दुसरं या ठिकाणी आपण असं करू शकतो. गुणोत्तर 7 वर्षापूर्वी 4.67 आहे, तर प्रत्येक संख्येमधून किंवा एखादा कोणताही पकडा, 4 पकडा किंवा तिकडे 7 पकडा, 4 ला घेऊया आपण, की ह्या संख्या जर टॅली केलं तुम्ही तर 7 वजा केल्यानंतर तो 4च्या पाडामध्ये बनला पाहिजे. बघा, इथून जर आपण 7 वजा केले तर हा 12 येईल, म्हणजे 4 ने भाग जातो. इथून 7 वजा केले म्हणजे हा 10 आहे, तो 4 ने भाग जात नाही. इथं बघा 7 वजा केले तर आपल्याला काय कळतंय? 7 वजा केल्यावरती हा 15 येतोय, 4 ने भाग जात नाही. इथून 7 वजा केले तर आपल्याला हा 13 येतोय, 4 ने भाग जात नाही. म्हणजे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अशा स्मार्ट वेजने आपण ह्या प्रश्नांना सोडवलं पाहिजे. गुणोत्तराचे कन्सेप्ट हे लॉजिक जर क्लिअर झालं तर फार एक्झाम्पल मध्ये आपल्याला मदत होते मित्र हो. चला आपण पुढच्या एक्झाम्पलच्या सोल्युशन कडे जाऊया. आता अंक मालिकेवरती प्रश्न विचारला गेला आहे. 91 नंबरचा प्रश्न आहे. इथून आपला आता बुद्धिमत्ता चाचणीचे प्रश्न सुरू होतात. आयोगाने तेच केलेलं आहे की अंकगणिताला पहिले ठेवलेलं आहे. बुद्धिमत्ताच्या प्रश्नानंतर म्हणजे सेपरेटली या ठिकाणी वेटेज आहे आता गणिताला आणि बुद्धिमत्ताला. हे समजून आता पुढची आपण सर्वांनी प्लॅनिंग केली पाहिजे या विषय तयारी करताना. लक्षात घ्या, आपल्याला प्रश्न काय म्हणतोय? ही मालिका, दिलेली मालिका अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या ही मालिकेची राहणार नाही, ती मालिकेमध्ये फिट होत नाहीये, ती बसत नाहीये, ते समजून घ्यायचंय. मग बघा आपण समजून घेऊया. 4चा 5 झाला, 1 ने वाढ झालीये. 5चा 8 झाला, 3 ने वाढ झालीये. 8चा 13 झाला, 5 ने वाढ झालीये. 13 14, 1 ने वाढ. 14 17 झाला, 3 ने वाढ झालीये. परत 17 22 झाला, 5 ने वाढ झाला. म्हणजे आपल्याला पॅटर्न कळतोय. +1 +3 +5 अशी वाढ कंटिन्युअसली सुरू आहे सायकल प्रमाणे. मग आपण तेच करूया. 22 मध्ये 1 वाढला तर या ठिकाणी 23 होऊन जाईल. परत 1 वाढल्यानंतर पुढे 3 वाढतील, 26 लिहूया.
पुन्हा पुढे काय होईल 5 वाढतील, पुन्हा 5 वाढले तर 31 होऊन जाईल, पुन्हा 1 वाढवूया, सायकल कंटिन्यू ठेवूया आपण पुढे जोपर्यंत आपल्याला 35च्या पुढे जाता येतं तोपर्यंत, 1 वाढला तर या ठिकाणी 32 होऊन जाईल, पुन्हा 3 वाढले 32 मध्ये 3 टाका 35 होऊन जाईल, पुन्हा आपल्याला या ठिकाणी 5 जर वाढवले आपण या ठिकाणी इथं 40 होऊन जाईल. आता बघूया आपण, लक्षात घ्या आपल्याला काय कळतंय, 31 आहे सायकल मध्ये, 32 आहे त्या नंबर सिरीज मध्ये, 35 आहे त्या ठिकाणी, मग काय नाहीये 33 नाहीये, ते त्या मालिकेत 33 हा अंक फिट बसत नाहीये. सो याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 यायला पाहिजे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न वर्णमालिकेवरती आधारित प्रश्न आहे. काय म्हणत आहेत प्रश्नामध्ये, जर अनआयडेंटिफाईड या शब्दाची सर्व अक्षरे वर्णमालानुसार लागली असतील तर किती अक्षरांची स्थिती ही अपरावर्तित राहील, म्हणजे त्यांची पोझिशन बदलणार नाहीये, त्याची जागा सेम राहणार आहे किती अक्षरांची, हे आपल्याला त्यांच्या वर्णमालिकेनुसार क्रम लावून या ठिकाणी चेक करायचं होतं. आपण त्या शब्दाला परत लिहून टाकूया. या ठिकाणी अनआयडेंटिफाईड, लक्षात घ्या या ठिकाणी किती अक्षर आहेत, 1 2 3 4 5 6 आणि हे पुढे 6 12 अक्षर आहेत. आपण परत त्यांच्या क्रमानुसार मांडणी करूया. या ठिकाणी डी दिसतोय आपल्याला सुरुवातीला अल्फाबेटचा येणारा, आपण डी या ठिकाणी 2 वेळा लिहून टाकला. पुन्हा डी नंतर ई यायला पाहिजे, ई आपल्याला या ठिकाणी दिसतोय 2 वेळा दिसतोय, हा 1 आणि हा 1 2 वेळा घेतला. ई एफ हा दिसतोय आपल्याला या ठिकाणी, एफ ला लिहिला. नंतर आय बघा 1 2 आणि 3, आईला आपण 3 वेळा या ठिकाणी लिहून घेतलं. परत जर आपण विचार केला, एन आहे, यू बाकी आहे, नंतर या ठिकाणी पण एन आहे आणि हा या ठिकाणी समजा यू एन आणि टी बाकी आहे, बरोबर, यू एन टी. बघूया आपण, एन 2 वेळा आहे, एन आपल्याला या ठिकाणी 2 वेळा घ्यावा लागेल, टी आणि हा शेवटी यू येणार आहे. आपण जर चेक केलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की फक्त ह्या आयचा क्रम हा फक्त याची पोझिशन बदललेली नाहीये, बाकी सर्व अल्फाबेट्सची पोझिशन बदललेली आहे. सो याचं आन्सर एकच यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 1 मित्रांनो. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. नेक्स्ट प्रश्न, बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात? बुद्धिबळाचं चौरस जर पट जर आपण बघितले असेल तर त्या ठिकाणी 8x8 चे बॉक्सेस बघायला मिळतात आपल्याला. तर आपण त्याची फिगर जर काढली तर अशा रीतीने काढू शकतो. 1 समजा अशा रीतीने फिगर आपण काढून घेऊया पहिल्याने, मग आपण त्याचं एक्सप्लेनेशन बघूया. 4 5 6 7 आणि 8. लक्षात घ्या मित्रांनो, 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आपण काय करायचं, चौरस मोजताना याची ट्रिक मी मागच्या सेशन मध्ये पण तुम्हाला सांगितलेली होती, तर आपण त्याच पद्धतीने जायचं की नंबरिंग द्यायची 2 3 4 5 6 7 आणि 8. कॉलम्सला देऊन झाले की रोजला नंबरिंग द्यायची 2 3 4 5 6 7 आणि 8. ठीक आहे, समजा हा खाली एक आपल्याकडून जास्त काढला गेला आहे, त्याला आपण स्किप करूया. ओके, 8x8 चे आपल्याला या ठिकाणी बॉक्सेस काढून झाले की आपल्याला या ठिकाणी स्क्वेअर जर मोजायचे असतील, चौरस जर मोजायचे असतील तर काय करायचं मित्र हो, इकडचा शेवटचा अंक आणि इकडचा शेवटचा अंक यांचा गुणाकार पहिले करायचा, नंतर त्यांना फक्त 1 ने कमी करायचं. म्हणजे पुढे आपण 7 गुणीला 7 करू, पुढे 6 गुणीला 6 करू, 5 गुणीला 5 करू, 4 गुणीला 4 करू, नंतर 3 गुणीला 3, 2 गुणीला 2, 1 गुणीला 1. यांचा जर हिशोब केला तर प्रत्येकाचा वर्ग आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे. प्रत्येकाचा वर्ग जर आपण काढून घेतला तर काय होईल, या ठिकाणी 64, 49, नंतर 36, 25, 4 चा वर्ग 16, 3 चा वर्ग 9, 2 चा वर्ग 4 आणि या ठिकाणी 1 होऊन जाईल. यांची बेरीज आपण आता करून बघूया काय मिळणार आहे. लक्षात घ्या, 9 आणि 1 10, 4 आणि 6 10, 20 25 आणि 6 31 आणि 9 40 आणि 4 44 पैकी 4, कॅरी हातचाला 4. बघा लक्षात घ्या, 4 आणि 6 10, नंतर पुढे हे 7 17 आणि हे 3 20 या ठिकाणी लिहिले 204. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तर अशा प्रकारे डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं की एक 8x8 चा बॉक्स असतो, ही ट्रिक वापरायची. आपण या ठिकाणी शेवटचा अंक यांचा गुणाकार करायचा, नंतर त्यांना फक्त 1 ने कमी करत जायचं आणि त्यांची फक्त त्या आलेल्या उत्तराची बेरीज करून घ्यायची. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया मित्र हो. पुढचा प्रश्न आहे, दिलेल्या श्रेणीतील चुकीचे रॉंग टर्म ओळखायची आहे.
या ठिकाणी रॉंग टर्म ओळखायची, चुकीचे पद सांगायचे या सिरीज मध्ये. आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला लगेच कळतंय की 15, 21, 24, 30 या सर्व संख्यांना 3 ने भाग जातोय, परंतु 32 ला 3 ने भाग जात नाहीये. हे एक लॉजिक आपल्याला या ठिकाणी लक्षात येत आहे. आपण जर अजून दुसरा विचार करण्याचा प्रयत्न केला या ठिकाणी तर आपल्याला असं कळतं आहे की 15 मध्ये किती वाढ झालेत, 6 ने वाढ झाले. पुढे बघा 21 मध्ये कितीने वाढ झाली, 3 वाढ झाली या ठिकाणी. परत बघा 24 मध्ये 30, 6 ने वाढ झाली. मग जर पुन्हा इथं 3 ने वाढ झाली असती तर या ठिकाणी 33 यायला पाहिजे होतं. 33 मध्ये पुन्हा 6 वाढले तर पुढे 39 बरोबर आहे. 6 ने वाढ झाल्यानंतर पुन्हा 3 ने वाढ झाली असती तर या ठिकाणी 42 यायला पाहिजे. इथं 42 नाहीये, इथं पण योग्य नाहीये. म्हणजे दोन ठिकाणी या ठिकाणी त्या लॉजिक प्रमाणे गोंधळ होतो आणि 51 तर या ठिकाणी दिलेलाच नाहीये. सो हे एक्झाम्पल ह्या लॉजिक मध्ये फिट बसत नाहीये. अंकमालिकेचं एक वैशिष्ट्य मित्रांनो की जो दोन लॉजिक त्या ठिकाणी वर्क करत असतील आणि ते व्यवस्थित प्रॉपरली त्या ठिकाणी येत असतील तर एका लॉजिक मध्ये जे आन्सर येतंय ते सेम आन्सर दुसऱ्या लॉजिकने पण यायला पाहिजे, तर तो क्वेश्चन गृहीत धरला जातो. म्हणून या प्रश्नाला आपण क्लेम करू शकतो. सो हे प्रश्न जवळपास कॅन्सल होऊ शकतो जर व्यवस्थित याच्यावरती कोणी आक्षेप नोंदवला तर. चला पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. लक्षात घ्या पुढचा प्रश्न. सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90 डिग्री वळते. दिशाज्ञान चाचणीवरचा प्रश्न आहे. आपण या दिशाज्ञान चाचणीवरती एक ट्रिक ऑलरेडी आपल्या चॅनलवरती शेअर केलेली आहे. त्यानुसार जर आपण याला सोडवलं आकृती न काढता तर आपण करू शकतो. मी तुम्हाला सांगितलेलं आहे की राईटला कॅन्सल काय करू शकतं, लेफ्ट. उजव्या वळणाला डावे वळण कॅन्सल करतं. मग उजवे वळण म्हणजेच क्लॉकवाईज 90 डिग्री असते आणि डावे वळण म्हणजेच अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री असते. डावे वळण म्हणजेच अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री असते. मग ज्या प्रकारे आपण राईटला लेफ्टने कॅन्सल करतो क्लॉकवाईजला अँटी क्लॉकवाईजने कॅन्सल करू शकतो. हा कन्सेप्ट ही लक्षात ठेवा मित्र हो. आता आपण त्याप्रमाणे जाऊया. सुरुवाती दिशा लिहून घेऊया. कोणती आहे, पूर्व दिशेकडे ती गेली होती. नंतर फक्त आपल्याला टर्न बघायचे 90 डिग्री मध्ये किती आहे, क्लॉकवाईज किती आहे डाव्या बाजूला आणि उजव्या बाजूला. बघूया डाव्या बाजूला 90 डिग्री म्हणजेच डाव्या बाजूला म्हणजे अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री. पुढे बघा नंतर ती 50 मीटर चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 132 डिग्री तर क्लॉकवाईज 135 डिग्री. नंतर 15 मीटर चालू जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते. मग आपण तिचा चेहरा कुठे असेल हे आपल्या लॉजिकने पहिले काढून घेऊ. ती कुठे बघते ते बघू, त्यानुसार डावीकडे आणि उजवीकडे काय आहे ते आपल्याला गेस करता येतं. मग लक्षात घ्या अँटी क्लॉकवाईज 90 डिग्री आपण इथून कॅन्सल करू. क्लॉकवाईज 90 डिग्रीला कॅन्सल कराल. मग काय राहिलं, क्लॉकवाईज जास्त आहे 45 डिग्री. मग आता क्लॉकवाईज कुठून, पूर्व पासून. मग लक्षात घ्या पूर्व दिशा अशी असते. क्लॉकवाईज जर 45 गेलो तर ही दिशा कोणती झाली, आग्नेय झाली. मग तिचा फेसिंग जर आग्नेयला आहे, ती व्यक्ती जर आता आग्नेयला बघते तर तिच्या डावीकडे इकडे काय येणार आहे, ईशान्य येणार आहे. काय येणार आहे, ईशान्य येणार आहे. सो याचा आन्सर आहे ईशान्य दिशा मित्र. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आपल्या ट्रिकने आकृती न काढता आपण मागचं एक्झाम्पल बघितलं मित्र. पुढचं एक्झाम्पल बघा. खाली व्हेन आकृती आणि 3 शब्दांचे पर्याय दिलेले आहेत. कोणता पर्याय व्हेन आकृती अचूकपणे दर्शवितो हे आपल्याला बघायचं आहे. आता व्हेन आकृतीमध्ये ते फिट व्हायला पाहिजे. तिघी शब्द अशा पद्धतीने याला टॅली करावं लागतं. आता बघा इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र ही आकृती यांना लागू होणारच नाहीये. पुढचं बघा भारत, आशिया, युरोप या आकृतीसाठी हे पण फिट बसणारच नाहीये. कप, बशी, चहा हे पण माझ्या मते याला फिट बसत नाहीये. तर जनरली पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर येऊ शकतं आयोगामार्फत असं मला वाटतंय. माझ्या मतानुसार याचं उत्तर आहे फुले, सुवासिक, पांढरा. जर आपण समजा या ठिकाणी मध्ये फुले घेतली बरोबर तर काही फुले सुवासिक असू शकतात आणि काही ते पांढऱ्या रंगाची होऊ शकतात. तर असं आपल्याला हे दाखवता येऊ शकतं. सो याचं आन्सर पर्याय क्रमांक 3 येण्याची शक्यता आहे. आपण आन्सर की आल्यावर त्याला बघूया. पुढे बघूया. पुढचा प्रश्न पझल वरती दिलेला आहे 97 नंबरचा. खाली दिलेल्या माहितीचा काळजीपूर्वक अभ्यास करा व प्रश्नाचे उत्तर द्या. प्रश्न काय म्हणतोय, जीच्या उजवीकडे कोण बसले आहे. जीच्या उजवीकडे कोण बसले. बघा मित्र हो की या ठिकाणी आपण जर व्यवस्थित हे वाक्य वाचले तर आपल्याला उत्तर लगेच कळत आहे पर्यायावरून, पर्यायांचा उपयोग करून. परंतु याला डिटेलमध्ये कसं सोडवायचं ते मी तुम्हाला सांगतोय. काय आहे मित्रांनो, जीच्या उजवीकडे बघायचंय. इथे एक हिंट आहे की जी हा ई आणि एफच्या मध्ये आहे.
जी आणि ईच्या मध्ये तो बसलेला आहे. सो त्याच्या डावीकडे किंवा उजवीकडे बघितलं तर ई आणि एफ पैकीच असेल. मग आपण जर पर्याय बघितलं तर ई तर नाहीये. सो याचं उत्तर ई एफ आहे, येणारच आहे असं आपल्याला कळतंय. पण आपल्याला हे पझल जर सोडवायचं आहे तर किंवा या अशा टाईपच्या पझलला कशा रीतीने सोडवलं पाहिजे हे जर आपल्याला समजून घ्यायचंय तर आपण ते बघूया. ABCD EFG एका भिंतीवर बसले आहेत. त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे. बघा पूर्वेकडे चेहरा इकडे, तर आपण लक्षात घेऊया पूर्व म्हणजे इकडे दिशा असते सर्वांची, बरोबर. इकडे ते बसलेले आहेत. मग आता कोणत्याही पझलला सॉल्व्ह करताना मित्र हो 2 पॉसिबिलिटी ड्रॉ कराव्या लागतात. मग आता लक्षात घ्या, मी पहिली पॉसिबिलिटी इकडे अशी दुसरी ड्रॉ करतोय. काय म्हणतात, सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे, मग पूर्वकडे चेहरा असताना उजवीकडे खाली येणार त्याच्या. सी हा डीच्या तात्काळ उजवीकडे, सी हा डीच्या. मग आपण बघा जर समजा डी ला तुम्ही इथं घेतला, डी ला इथं घेऊया, हा त्याच्या उजवीकडे सी लगेच, त्याच्या उजवीकडे सी लगेच, 2 शक्यतामध्ये मांडत जातो सुरुवातीला. याचं काम झालं. समजा बी हा अगदी टोकाला आहे, बी अगदी टोकाला आहे, मग बी एकतर ह्या टोकाला राहू शकतो किंवा बी या इकडच्या टोकाला राहू शकतो. 2 शक्यता येऊ शकतात. आता कन्फर्म माहिती नाहीये म्हणून 2 शक्यता काढल्या. तर एक शक्यता पझल सोडवताना आपोआप इलिमिनेट होत जाते. पुढे बघा याचं काम झालं. जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे, जी हा ई आणि एफ च्या मध्यात आहे. आता ई आणि एफ आपल्याला माहिती नाही. पुढच्या वाक्याकडे जाऊया. डी हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. डी हा दक्षिणेकडील टोकापासून, दक्षिणेकडील टोक आता बघा लक्षात घ्या, पूर्वकडे इकडे बघत आहोत आपण, इकडे उत्तर आणि इकडे दक्षिण, म्हणजे खालून तो इकडनं 3ऱ्या स्थानावर येणार आहे. म्हणजेच पहिलं स्थान इथं फिक्स झालं, हे दुसरं आणि हे 3ऱ्या स्थानावर इथं आहे. इकडनं गेलो आपण तर हा पहिला, हा दुसरा आणि तिसरा, म्हणजे या टोकापासून बी आपला इथं यायला पाहिजे, बरोबर. तर अशा रीतीने आपलं हे समजा ही आपल्या 2 शक्यता मांडल्या. पुढे आपण परत बघूया. जीच्या उजवीकडे कोण आहे, जी हा ई आणि एफ च्या, बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बघा हे आपण इथं विसरलो, बी हा अगदी टोकाला आहे व त्याच्या शेजारी ई आहे. बी जर टोकाला असेल तर याच्यामध्ये ई या ठिकाणी आता येऊ शकत नाही, हा 3रा क्रमांक होऊ शकत नाही, म्हणजे ही शक्यता कॅन्सल झाली. मग आता बी जर टोकाला असेल तर या शेजारी इथं आपला ई येऊन जाईल. कोणी येऊन जाईल, ई हा एलिमेंट येऊन जाईल. मग आता लक्षात घ्या आपल्याला काय दिलं होतं, जी हा ई आणि एफ च्या मध्ये, ई आणि एफ च्या मध्ये. मग आता इथं जी येणार आहे तर इथं आपला हा एफ असणार आहे. कोण असणार आहे, एफ असणार आहे. मग एक अक्षर राहिलं आपलं समजा, तर तो या ठिकाणी ए येऊन जाईल. आपण जर बघितलं की प्रश्न काय म्हणतोय, जीच्या उजवीकडे कोण, जीच्या उजवीकडे कोण, खाली एफ, त्याचं उत्तर आहे एफ. तर अशा रीतीने ह्या पझलला आपण सॉल्व्ह करू शकतो जर आपल्याला डिटेलमध्ये याला सोडवायचं असतं तर. चला पुढे जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. कॅलेंडरवरचा प्रश्न आहे, जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असेल. मित्र हो, कॅलेंडर टॉपिक शिकून झाला आपला, आता ट्रिक्सही माहिती झाल्या, परंतु आपल्याला जर दिवस माहिती नसतील, समजा तुम्हाला विचारलं जागतिक मानवी हक्क दिवस कधी असतो, असे काही महत्वपूर्ण दिवस असतात ते आपल्याला माहिती पाहिजे आणि तेव्हा आपल्याला हे अशी उदाहरणं सोडवता येतात. मग बघा आपल्याला आता काय करू शकतो, 2016 आंतरराष्ट्रीय योगा दिवस हा असतो 21 जून 2016. याला कोणता वार आहे, मंगळवार दिला होता. पुढे राष्ट्रीय विज्ञान दिवस तो असतो 28 फेब्रुवारी 2016. याला कोणता वार येणार आहे हे काढायचं आहे. मग आता बघा इयर सेम आहे, सो इकडचा पार्ट 0 होऊन जाईल. आपण जर फेब्रुवारी कडून मागे रिव्हर्स जातोय आपल्या पद्धतीने, हा एरो, सो आपण मायनस करणार आहोत. इथं फेब्रुवारीचा 1 राहील लीप वर्षाचा, बरोबर. नंतर मार्चचा 3, एप्रिलचे 2, मेचे 3 आणि जूनचे हे 21 दिलेले आहेत, म्हणजे तो 0 होऊन जाईल. 21 7 ने त्याला भाग जातो. आपण त्यांना टोटल करून बघूया. 21 आणि 3 24, 2 26 आणि 4 30. 30 ला आपण जर समजा 7 ने भाग दिला, 7 चौक 28, उरले 2, तर 2 दिवस मागे जायचं याच्यापेक्षा, 2 दिवस मागे जायचं याच्यापेक्षा, तर सोमवार आणि रविवार. त्याचं उत्तर आहे मित्र हो रविवार. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर होणार आहे. चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. पुढचा प्रश्न, खाली 2 विधाने आणि 2 अनुमाने दिली आहेत. सिलोलिझमवरती प्रश्न आहे, तर्क व अनुमान. मी आपल्या संभाव्य सेटमध्ये याच्याबद्दल ट्रिकही डिस्कस केली होती, तर आपण बघूया कशा पद्धतीने याला सोडवायचं. विधानांमध्ये सर्व शिक्षक कलाकार आहेत, तर आपण काढूया, ज्या प्रकारे दिले तेच काढूया. सर्व शिक्षक काय झाले, कलाकारच्या सेटमध्ये आले. कुठे आले, कलाकारच्या सेटमध्ये आले. काही कलाकार आनंदी असतात, काही कलाकारच आनंदी असतात, त्यांनाच दाखवू आपण. शिक्षकांमध्ये ते घेणार नाही होत, काही कलाकार आनंदी असतात. मग
आपल्याला वाचूया. अनुमाने सर्व शिक्षक आनंदी राहतात. सर्व शिक्षक आनंदीमध्ये गेलेले आहेत का? दिसतंय का आकृतीत? मी म्हटलोय की पॉझिटिव्ह असतील ना तर डायग्राम मध्ये दिसेल तरच बरोबर घ्यायचं. सर्व शिक्षक आनंदी दिसत नाहीत आपल्याला, सो रॉंग आहे. जे आनंदी राहतात म्हणजे हे जे आनंदी राहतात हे ते सर्व कलाकार असतात. ते सर्व कलाकार आहेत का? नाही, हे असं होऊ शकत नाही. जे आनंदी असतात ते सर्व कलाकार असतील असं नाहीये. बाकी इतरही आनंदी लोक आहेत, म्हणजे हे पण आपलं फिट बसत नाहीये. सो क आणि ड दोन्ही असत्य. पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रहो. चला पुढच्या प्रश्नाला सोडवूया आपण. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे, बरोबर, आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. लक्षात घ्या, अंकिताचे आईचे वय कम्पेअर केलंय तिच्या वयासोबत, अंकिताच्या वयासोबत पण आणि अंकिताच्या भावाच्या वयासोबत. 3 व्यक्तीत बघा काय करू शकतो आपण. याला शॉर्टकटने सोडताना आपण एक्स मानूनही सोडू शकतो, परंतु आपण डायरेक्टली शॉर्टकटने जाऊया. अंकिता आहे, तिची आई आहे आणि अंकिताचा भाऊ आहे. काय म्हटलं गेलंय? अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आहे. तिच्या वयाच्या 2.5 पट आहे, म्हणजेच हिचं वय जर 1 घेतलं तर हिचं वय 2.5 घ्यावं लागेल, असं आपण समजू घ्या. पुढे बघा, तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे. अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणजे याला जर तुम्ही 1 घेतलं तर या ठिकाणी याला 4 घ्यावं लागेल, बरोबर. मग आता मी काय करतोय, हे 2.5ला न घेता याला फक्त मी डबल करतोय. या दोघांना डबल करतो. 2.5चे डबल 5 इथे लिहितोय आणि 1चे डबल 2 लिहितोय. मग याला सोपं रूप देऊया आपण. 4ने वरती गुणायचं, 5ने या दोघांना गुणायचं खाली. बघा, 4ने वरती गुणलं, 4 दुने 8, 5 चोक 20 झाले, 5 चोक 20 ऑलरेडी झाले, 5 1 5 झाला. आता लक्षात घ्या, आपल्याला काय दिलेलं आहे, त्यांचे एकूण वय 66 वर्ष आहे. त्यांचे एकूण वय काय आहे? 66 वर्ष आहे. अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतर वय किती असेल? मग आता एकूण वय 66 आहे ना, मग गुणोत्तराची कन्सेप्ट आपण वापरायची. 20 आणि 8 28 आणि 5 33. एकूण भाग गुणोत्तरामधले 33. 33 म्हणजे खरे किती? 66. 33 म्हणजे खरे किती? 66. मग याने जर याला भाग दिला तर 2 आलं. 1 भागाची उत्तर 2 येते. मग मी तुम्हाला म्हणतोय की गुणोत्तराचा कन्सेप्ट अतिशय भारी कन्सेप्ट आहे. एका भागाची किंमत काढायची. एका भागाची किंमत किती? 2 आली. मग 2ने आपण या ठिकाणी गुणलं तर भावासाठी 5 दुने 10. हे कधी झालं? आपल्याला विचारलंय 2 वर्षानंतरचे वय. मग 10 मध्ये 2 टाकले, त्याचं उत्तर आहे 12. त्याचं उत्तर आहे 12 वर्ष. पर्याय क्रमांक 3. अशा रीतीने आपण ह्या प्रश्नाला लॉजिकली गुणोत्तराच्या कन्सेप्टनेच सोडवायला पाहिजे होतं. एक समानायची गरज आपल्याला पडायला नको. तर आपण आपल्या ऍपवरती लॉजिक ट्रिक्स नुसार असणारा कोर्स उपलब्ध केलेला आहे. आय होप तुम्हाला विश्लेषण समजलं असेल. धन्यवाद मित्र हो. थँक्यू.